नाही, आता कोटीच्या विषयाचा विषय आता नाही. आपण पाहता की ज्या घराचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याच घराच्या खातेदारांच्या खात्यावर 10,000चं पहिलं प्राथमिक मदत केलेली आहे. मला वाटतं ज्यांचं नुकसान झालं सगळ्यांच्या घरी धान्य पोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यासोबत चाऱ्याचा पुरवठा सरकारच्या माध्यमातून होतोय. ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, पाणी असेल, सगळ्याच गोष्टी द्यायचा प्रयत्न केला जातोय. आणि हे सगळं करत असताना आपण बघितलं असेल प्रचंड मोठं नुकसान झाले आणि नदीचं पाणी जेव्हा ओसरलंय तेव्हा नदीकाठाची परिस्थिती खूप विदारक आहे. शेती वाहून गेली, जमीन वाहून गेलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये घराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण बघतो की एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आणि त्या जनतेच्या पाठीशी उभं राहणं सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्या भावनेतनं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जनतेला आश्वस्त केलेलं आहे, शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे. सरकार आपल्या पाठीशी आहे, प्राथमिक सगळी मदत दिलेली आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदी पॅकेज जाहीर करतील आणि सगळ्या शेतकरी बांधवांना मदत करण्याची भूमिका सरकारची राहील.